नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांना आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे. तितकाच अभिमान आपल्याला आपण महाराष्ट्रात राहतो याचा सुद्धा आहे. आपण अभिमानाने सांगू शकतो की मी महाराष्ट्रीयन आहे. आपल्या महाराष्ट्राला एक वैभवशाली इतिहास आहे. आपल्या मराठी भाषेत माधुर्य आहे, गोडवा आहे. आपल्याला आपल्या भाषेचा, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, परंपरांचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी आपली मान अभिमानाने ताठ होत असते. महाराष्ट्रातील पंचपक्वान्न, पुरणपोळी, महाराष्ट्रातील नृत्य, लावणी, पोवाडा, महाराष्ट्राची मराठी बोली, महाराष्ट्रातील उपभाषा अहिराणी, वऱ्हाडी या सर्वांचाच आपल्याला खूप खूप अभिमान वाटतो. या सर्व गोष्टींबरोबरच महाराष्ट्राची शान वाढते ती संतांच्या परंपरेमुळे. महाराष्ट्राला वैभवशाली अशी संतांची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रात संत एकनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम महाराज, चोखामेळा, सावतामाळी, जनाबाई, गोरा कुंभार, संत सेना महाराज असे अनेक संत लाभलेले आहे. आजही या संतांनी लिहिलेली काव्य आपल्या ओठांवर असतात. या संत मंडळींनी फक्त लिखाण करायचं म्हणून लिहून ठेवलं नाही, तर त्यांच्या लिखाणामागचा एक शुद्ध हेतू होता, ती जनजागृती करणं आणि लोकांना शिक्षण देणं. त्या काळातली लोक माणसंही शिकलेली नव्हती, अशिक्षित होती. अशा या अशिक्षित समाजाला जगण्याचं सार सोप्या आणि साध्या पद्धतीत ही संत मंडळी समजवत होती. आणि त्यासाठी तुकाराम महाराज कीर्तनं करायचे. कीर्तनांमधून ते जगण्याची रीत लोकांना समजावून सांगायचे. गाडगे महाराज कीर्तनामधूनच समाज, गाव कसे स्वच्छ ठेवायचं हे लोकांना बोध द्यायचे. असाच एक प्रकार संतांनी हाताळला होता, तो म्हणजे भारुड. भारुडांची सुरुवात केली ती ज्ञानेश्वर महाराजांनी. भारुड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला, तर संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे लिहिली. त्यामुळे भारुड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटतो. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. आध्यात्मिक रूपक म्हणजे काय, तर उपमेय आणि उपमान, म्हणजे ज्याची उपमा द्यायची किंवा ज्याला उपमा द्यायची असे दोघं एकरूप झालेले आहेत, त्याला रूपक असं म्हटलं जातं. सर्वसामान्य जनतेला आध्यात्मिक नीतीची शिकवण देण्यासाठी त्यांनी भारुड रचली. भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली जात होती. एकनाथी भारुडांची रचना ही विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. एकनाथ महाराजांनी जवळपास 300 भारुडं रचली आहेत आणि काही भारुडं तर हिंदीत सुद्धा आहे. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचं अत्यंत सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. आज आपण संत एकनाथ महाराज यांचं विंचू चावला हेच भारुड अभ्यासणार आहोत. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. आणि या विंचुआला कसं ताब्यात आणायचं हे आपल्याला एकनाथ महाराज या भारुडातून सांगणार आहेत. चला तर मग प्रत्यक्ष विंचू चावला या भारुडाला आपण आता सुरुवात करूया. विंचू चावला रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला, काम क्रोध
विंचू चावला, तम घाम अंगासी आला. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला, विंचू चावला, रुचिक चावला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने. सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची, विंचू चावला, रुचिक चावला. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. विंचू चावला, रुचिक चावला. सत्व उतारा देऊन, अवघा सारीला तमोगुण. किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. विंचू चावला, रुचिक चावला. काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. पूर्वी करमणुकीची साधनं नव्हती. आजकाल आपण पाहतो की माणसं काम करण्यापेक्षा स्वतःची करमणूक करून घेण्यातच जास्त गुंतलेत. आणि सध्या तर काय, शासनानेच सांगितलं आहे, घरात बसा, शांत बसा. कोरोना टाळायचा असेल तर जास्त फिरू नका. आणि हे तर सगळ्यांना बरंच झालं आहे. त्यामुळे प्रत्येकजण म्हणजे ज्यांना गरज नाही असे सर्वजण घरात बसलेत. मग घरात बसून काय करतात, तर स्वतःची करमणूक, एंटरटेनमेंट. मग मोबाईलवर गेम खेळणं, यूट्यूब पाहणं, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्यावर चॅटिंग चालू असतं. आणि बायकांचा दिवसभर टी व्ही चालू असतो. कलर्सच्या सिरियल, स्टार प्रवाहाच्या सिरियल, राहिल्या सुईल्या झी मराठीच्या सिरियल, या मालिका पाहण्यात पूर्ण दिवस जातो. म्हणजेच काय, तर आजकाल करमणुकीची अनेक साधनं आहेत. आणि त्यामुळे फक्त करमणूक होत असते. खूप कमी असे कार्यक्रम असतात की ज्यातून प्रबोधन केलं जातं, ज्यातून जगणं शिकवलं जातं. पण पूर्वीच्या काळी ही करमणुकीची साधनं नव्हती. आणि पूर्वीचे लोक दिवसभर राबायचे, शेतात मजुरी करायचे. आणि दिवसभर थकून आल्यावर रात्री त्यांना कुठेतरी करमणूक व्हावी, आणि म्हणूनच कीर्तनाचे किंवा भारुडाचे असे कार्यक्रम ठेवले जायचे. आणि या भारुडांद्वारे, कीर्तनांद्वारे संत मंडळी करमणूक करताच लोक शिक्षण द्यायचे. कसं जगावं, आपल्या जीवनाचा विकास कसा करावा, कसं वागावं, हे सगळं ते न कळतपणे लोकांना सांगायचे. संत एकनाथ महाराजांची भारुडं यामुळेच खूप प्रसिद्ध झालीत. त्यांनी न कळतपणे अगदी नाट्यपूर्ण रूपामध्ये लोकांना शिक्षण दिलं. विंचू चावला, रुचिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. विंचू चावला या भारुडामध्ये माणसामध्ये असलेल्या दुर्गुणांवर संत एकनाथ महाराजांनी प्रहार केला आहे. संत एकनाथ महाराज काय म्हणतात की मला विंचू चावला आहे. तर हा विंचू म्हणजे कोण आहे? आपण आधीच म्हटलं की भारुडांमध्ये आध्यात्मिक रूपक वापरलं जातं. हे रूपक काय आहे, तर विंचू. मला विंचू चावला आहे. आणि हा विंचू कशाचा आहे, तर काम व क्रोध या विकारांचा विंचू आहे. तुम्हा सर्वांना माहिती असेल की माणसामध्ये 6 विकार असतात. विकार म्हणजेच काय, दुर्गुण असतात. षडविकार आपण त्याला म्हणत असतो. तर हे षडविकार कोणते आहेत? काम म्हणजे अनिर्बंध इच्छा. आपल्याला सतत काही ना काही मिळवत राहावंसं वाटतं. 1 BHK असेल तर 2 BHK हवा असतो. एक गाडी दाराशी हवी असेल तर दारासमोर 4 गाड्या उभ्या राहाव्या असं वाटत असतं. माणसांच्या इच्छांचा अंत होत नाही. सतत काहीतरी मिळवत राहावं असं वाटत असतं. महत्त्वाकांक्षा असणं, सतत
नव्या गोष्टीचा, चांगल्या गोष्टीचा ध्यास असणं हे योग्यच आहे. पण या इच्छा जर आपल्या समाजासाठी, इतरांसाठी घातक असतील तर त्या मात्र थांबवाव्या लागतात आणि त्यालाच कामविकार असं म्हटलं जातं. आणि या इच्छांपायीच भ्रष्टाचार होतात ना. सरकारी अधिकाऱ्यांना खूप पगार असतो, तरीही त्यांच्या या कामवृत्तीमुळे, काम या विकारामुळे, दुर्गुणामुळे ते भ्रष्टाचारी होतात आणि गरिबांना लुटत असतात. जे त्यांचं कर्तव्य आहे ते काम करण्यासाठी ते टेबलावरूनही पैसे घेतात आणि टेबला खालूनही पैसे घेतात. इच्छांना अंत नसतो आणि म्हणूनच आपण पाहतो की बरेच वाईट कर्म या कामवासनेमुळे, काम विकारामुळे होतात. कॉलेज जीवनामध्ये जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली, एखाद्याविषयी प्रेम वाटणं, आपुलकी वाटणं हे नैसर्गिक आहे. पण ती मुलगी मला नाकारते, ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नाही आहे, म्हणून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणं किंवा तिला त्रास देणं, तिची हत्या करणं, एखाद्या मुलीचा बलात्कार करणं ही अमानुषता आहे. आणि म्हणूनच कामवासना हा सगळ्यात मोठा दुर्गुण, या षडविकारातील एक दुर्गुण किंवा विकार मानला जातो. क्रोध म्हणजे अनावर झालेला राग. आपण आजकाल पाहतोय की माणसं लगेच संतापतात. पूर्वी आईवडिलांनी मुलांना मारलं तरी मुलं खाली मान घालून उभं राहायचे. पण आजकाल आईवडील केवळ रागावले तरी मुलं आईवडिलांवर त्याच्या दुप्पट वेगाने, आवेशाने रागवतात. आणि जर बापाने त्याच्या बरोबरीच्या मुलावर हात उगारला तर तो मुलगा बापावर हात उगारायला सुद्धा कमी करत नाही. म्हणजेच रागाचं प्रमाण वाढत चाललं आहे. सततचा ताणतणाव, संस्कारांची कमी आणि या सगळ्या गोष्टींमुळे क्रोध हा विकार दुर्गुण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काम, क्रोध, लोभ म्हणजे हव्यास, जे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा हव्यास, मग त्याच्यासाठी कुठलाही मार्ग असो. म्हणूनच चोऱ्या, लूटमार हे प्रकार खुलेआम चालू असतात. मोह, एखाद्या गोष्टीचा मोह होणे आणि तो मोह पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जातो. अहंकार, या जगात कोणीही परिपूर्ण नाही, पण तरीही एखाद्या माणसाला जर यश मिळालं तर लगेच हवा त्याच्या डोक्यात जाते आणि त्याला अहंकार होतो. आपण पाहिलं आहे की इतिहासात सुद्धा अर्जुनाला अहंकार झाला, भीम यांना अहंकार झाला, पण परमेश्वर श्रीकृष्णाने त्यांचा अहंकारसुद्धा मोडीस काढला. त्यामुळे अहंकार हा सुद्धा एक दुर्गुण आहे. कोणाला ज्ञानाचा अहंकार असतो, कोणाला आपल्या रूपाचा अहंकार असतो, परंतु हे सर्व देणारा सुद्धा परमेश्वर असतो किंवा आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला या गोष्टी मिळालेल्या असतात. त्यामुळे कधीही अहंकार करायचा नसतो, परंतु या षडविकारातील तोही एक विकार आहे. आणि शेवटचं म्हणजे मत्सर. माझ्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, तीच जर दुसऱ्याकडे असेल तर मला त्या व्यक्तीविषयी मत्सर वाटतो, ईर्ष्या वाटते. जर माझ्या दाराशी गाडी नाही आहे आणि जशी माझ्या शेजारच्याने जर गाडी घेतली तर मला त्यात आनंद वाटत नाही, तर त्या शेजारच्याविषयी जर मला मत्सर वाटत असेल तर हा सुद्धा एक विकार आहे. आपल्या नातेवाईकांपैकी जर कोणाची प्रगती झाली तरी आपल्याला मनाला चुटबुट लागते की त्याचं एवढं चांगलं कसं झालं, माझं का नाही. म्हणूनच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि मत्सर हे 6 विकार, 6 दुर्गुण माणसामध्ये असतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणता, विंचू चावला, रुच्छिक चावला, काम क्रोध विंचू चावला. रुच्छिक म्हणजेच विंचू चावला, रुच्छिक चावला. ज्या वेळेला आपल्याला असा दंश होतो
त्यावेळेला त्याची तीव्रता लक्षात यावी म्हणूनच त्यांनी पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली की विंचू चावला, विंचू चावला. ज्यावेळेला आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत असतो, त्याची तीव्रता लक्षात यावी म्हणून हे त्यांनी 2दा लिहिलं आहे की विंचू चावला, रुचिक चावला, काम क्रोध विंचू चावला. तर हा विंचू कोणता चावला आहे? काम आणि क्रोधाचा. काम म्हणजे वासना आणि क्रोध म्हणजे संताप. हा विंचू मला चावलाय असं एकनाथ महाराज म्हणताय. तम घाम अंगासी आला. मला विंचू चावला. काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे आणि या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटला आहे. तम घाम अंगासी आला. तम म्हणजे काय? तर प्रत्येक माणसामध्ये 3 प्रकारची गुण असतात. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. मग सत्वगुण म्हणजे काय? तर चांगले विचार, चांगले कर्म. जो सत्वगुणी माणूस असतो तो नेहमी चांगले विचार करतो, चांगले कर्म करतो आणि त्याच्याकडे ज्ञानाची शक्ती असते. या ज्ञानरूपी शक्तीचा वापर करून तो आपलं आयुष्य जगत असतो. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, चूक आहे की बरोबर आहे, याचा तो सारासार विचार करतो. त्याचा आहार सात्विक असतो, शाकाहार तो घेत असतो. त्याच्या अंगी चांगले गुण असतात. तो जे चांगलं आहे, योग्य आहे तेच बोलतो. सत्वगुणी माणूस हा 6 तास झोपतो. आणि एक गोष्ट महत्त्वाची की प्रत्येक व्यक्तीमध्ये 3ही गुण असतात, सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. पण ज्याचं प्राबल्य जास्त असतं, ज्या गुणांची संख्या जास्त असते त्या गटात त्या माणसाला मोडलं जातं. जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये सत्वगुण जास्त आहेत, त्याच्यात चांगले विचार जास्त आहेत, त्याचं कर्म चांगलं आहे, तर तो सत्वगुणी माणूस असं आपण म्हणत असतो. नंतर आहे रजोगुण. रजोगुण म्हणजे काय? तर ती व्यक्ती राजाप्रमाणे आयुष्य जगते. तिला राजाप्रमाणे जगावंसं वाटतं. ऐशारामात मौजेत आपलं आयुष्य जावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं. त्याला अधिक धन मिळवावं आणि त्या धनाच्या जोरावर आपलं आलिशान घर असावं, मोठा बंगला असावा, दाराशी गाडी असावी, आपण छान छान कपडे घालावे, चांगलं जेवण करावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं. म्हणजेच काय? जो चांगले विचार करतो, कर्म करतो तो सत्वगुणी आणि जो व्यक्ती राजाप्रमाणे ऐश आरामात जगू पाहतो तो रजोगुणी. मग आता राहिलं तमोगुण. सत्वगुणाच्या अगदी विरुद्ध ते आहे तमोगुण. तमोगुणी हा माणूस अज्ञानी असतो. काम, क्रोध, मोह, ईर्ष्या, लोभ, मद, द्वेष हे सर्व षड्विकार त्याच्यात असतात. त्याला सतत कोणाशी भांडावंसं वाटतं, वाद घालावेसे वाटतात आणि त्याचे विचार निकृष्ट स्तराचे असतात. तो असतो तमोगुणी व्यक्ती. मग एकनाथ महाराज काय म्हणताय? विंचू चावला, विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला. मला विंचू चावलाय. कोणता विंचू चावलाय? तर काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे संताप याचा विंचू मला चावलाय. आणि त्याचा परिणाम काय झालाय? तम घाम अंगासी आला. आणि त्यामुळे माझ्यातला तमोगुण, तम म्हणजे तमोगुण वाढलाय. घाम अंगासी आला. ज्यावेळेला आपण खूप चिडचिड करतो त्यावेळेला आपल्या अंगाला घाम येतो ना, तसंच हा विंचू चावल्यामुळे माझ्या अंगाची लाही होते. अंगाचा इतका दाह होतोय, आग होतोय आणि या माझ्या अंगाला दुर्गुणांचा म्हणजेच तमोगुणांचा घाम फुटला आहे. काम क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. ही तमोवृत्ती उफाळून येते आणि त्यामुळे जणू काही जीव व्याकुळ होतो. पंचप्राण
व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. हा विंचू कुठला आहे? तो क्रोधरूपी रूपी विंचवाने जणू काही नांगी मारली आहे माझ्या शरीराला आणि त्यामुळे माझ्या पूर्ण शरीराची जणू काही लाही होते. काम क्रोधरूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव जणू व्याकुळ झालाय, प्राण कंठाशी आलाय. प्राण जाईल की काय अशा वेदना मला होत आहे. माझ्या तन मनाची आग झालेली आहे. विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. काम आणि क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे जणू काही पूर्ण अंगाची लाही होते, साऱ्या अंगाला दाह होतोय. जीव व्याकुळ होऊन जणू काही आता मला मरण येईल तर बरं असं वाटू लागतंय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की ज्या माणसाला प्रचंड राग आलेला असतो, जेव्हा त्याचा संताप अनावर झालेला असतो, तेव्हा त्याचा स्वतःवर सुद्धा नियंत्रण उरत नाही. अति संतापात आलेल्या माणसाला जेव्हा लोक रस्त्यावर मारामारी करतात, आपण बघितलं असेल की त्याला कितीही आवरा तरी तो आवरला जात नाही. म्हणजेच काय, जणू काही त्याच्या अंगाची लाही होत असते. जणू काही या क्रोधरूपी विंचवाने त्याला डंख मारलेला असतो आणि त्या डंखापायी तो तसं करत असतो. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्यरूपी ही इंगळी इंगळी आपण पाहिली असेल की छोटी असते, इतकी भयंकर आहे की तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली आहे. मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे खूप भयंकर. ही मनुष्य रूपी इंगळी खूप भयंकर आहे आणि तिने नांगा म्हणजे दंश केल्यामुळे काय होतंय तर सर्वांगाला वेदना झाली आहे, ठणका लागला आहे. त्या इंगळीचं विष सर्वांगाभर पसरलं आहे. मनुष्यरूपी ही इंगळ इतकी भयानक आहे की तिचा डंख तापदायक आहे आणि त्या वेदना सहन करण्यासारख्या राहिलेल्या नाहीत. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणताय की विंचू चावला, हा क्रोधरूपी कामरूपी विंचू चावल्यामुळे अंगाची लाही होते. आता आपला प्राण जाईल की काय इतका शरीराचा दाह होतोय, आग होतोय या इंगळीच्या नांग्यामुळे, दंश केल्यामुळे असह्य अशा वेदना होत आहे. तुम्ही पाहिलं असेल की खेडेगावामध्ये जर विंचू चावला, साप चावला तर एक अंधश्रद्धा असते की साप चावल्यावर एखाद्या भगतकडे त्या ज्याला साप चावला असेल त्याला घेऊन जातात आणि त्याचा उतारा करायला लावतात. मग आता एकनाथ महाराज म्हणतात की आता हा विंचू तर चावलाय, क्रोधरूपी विंचू चावला, याचा उतारा कसा करायचा, याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची. मग त्याच्यावर ते उपायही सांगताय की तुम्हाला या क्रोधरूपी संतापरूपी विंचवाने चावलंय आणि त्यामुळे तुमच्या अंगाची लाही होते. या भारुडातून एकनाथ महाराज आपल्याला म्हणजे पटवून देत आहेत की तुम्ही या षडविकारांच्या आहारी जाऊ नका. आयुष्य हे संयमाने जगलं पाहिजे. या क्रोधाला, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या षडविकारांना दूर ठेवलं पाहिजे. आणि हे षडविकार कोणामध्ये असतात तर तमोगुणी माणसामध्ये असतात. तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण, ते तमोगुण माणसांमध्येच हे 6 विकार असतात. आणि त्याच्यावर या तमोगुणांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुम्हाला या क्रोधरूपी विंचवाने चावा घेतलाय, तुमच्या अंगाची लाही होते, तर त्याच्यातून उतारा कसा करायचा याचं उत्तरसुद्धा ते देत आहेत. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. आता या क्रोधरूपी
विंचवाचा जर उतारा करायचा असेल तर काय करायला हवं आहे? या विंचवाचा डंख, वेदना कमी करायच्या आहे. उतारा करायचा आहे म्हणजे काय? तर वेदना कमी करायचं आहे. तर उपाय काय आहे? तर अंगातले तमोगुण मागे सारा. तुम्हाला तुमचे दुर्गुण मागे सारावे लागतील. दुर्गुणांचा नाश करावा लागेल. अंगातील तमोगुण म्हणजेच तामसी वृत्ती, दुर्गुण टाकून द्यावे लागतील, त्यांचा त्याग करावा लागतील. आणि हे दुर्गुण नाहीसे कसे होतील? जेव्हा तुम्ही सात्विक गुणांचा अंगारा लावाल. या सत्वगुणांच्या अंगाऱ्यानेच या विंचू इंगळीरूपी विकारातून तुम्ही दूर जाऊ शकाल. क्रोधरूपी विंचवाने तुम्हाला डंख मारला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला उतारा हवा आहे, म्हणजे त्याच्यातून जी अंगाची लाही होते त्याच्यापासून तुम्हाला सुटका करून घ्यायची. तर उपाय काय? तर तमोगुण तुम्हाला दूर सारले पाहिजेत. म्हणजेच तुमची जी वाईट वृत्ती आहे, जे षडविकार तुमच्यात आहे, त्याच्यापासून तुम्ही दूर गेलं पाहिजे. आणि हे कधी दूर जातील? जेव्हा तुम्ही सत्वगुणांचा अंगारा लावाल. आता इथे एकनाथ महाराजांनी एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे कसं बघा, तर इथे त्यांनी अंधश्रद्धेवर सुद्धा भाष्य केलं आहे. खेडेगावांमध्ये डॉक्टरकडे न नेता एखाद्या आपण त्यांना काय म्हणतो, भक्ताकडे घेऊन जातात आणि तो काय करतो, हातात रक्षा घेतो आणि ती अंगावर उडवतो आणि म्हणतो हा झाला उतारा, हा झाला उपाय, अंगारा देतो. तर इथे एकनाथ महाराज म्हणताय की त्या राखेची तुम्हाला गरज नाही आहे, तर तुम्हाला इथे कुठला अंगारा लावायचा आहे? तर सत्वगुणांचा अंगारा लावायचा आहे. चांगल्या विचारांचा, चांगल्या आचरणाचा, चांगल्या कृतीचा अंगारा लावायचा आहे. तुम्ही तुमच्या मनातले वाईट विचार सोडून द्या, दुर्गुण सोडून द्या आणि सद्गुणांचा अंगीकार करा. सद्गुणांचा अंगारा लावा आणि त्यातूनच हे जे काम, क्रोध ह्यासारखे ज्यांनी तुम्हाला डंख मारला आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. काम, क्रोध, विंचू जे तुम्हाला चावलेले आहे त्यांचा दाह तुम्हाला सहन होत नाही आहे. त्या दाह कमी करण्याचा उपाय म्हणजेच अंगातली तामसी वृत्ती, दुर्गुण टाकून द्या, त्यांचा त्याग करा. आणि दुर्गुण नाहीसे करण्यासाठी चांगल्या गुणांचा, सात्विक गुणांचा अंगीकार करा. आणि असं केलं तरच ही विंचू इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील, पळून जातील. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. अशा प्रकारे जर सात्विक गुणांचा उतारा घेऊन सगळी तामस वृत्ती, दुर्गुण दूर केले तर थोडीशी ठसठस राहिली आहे, तर ती कशाने बरी होणार आहे? तर ती गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत झाली आहे किंवा त्यांच्या कृपेने शांत होणार आहे. एकनाथ महाराज आपल्याला सांगताय की काम, क्रोधरूपी विंचू माणसाला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणांचा अंगारा लावला पाहिजे, म्हणजेच चांगल्या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. आपण दुर्गुणांना दूर सारून चांगल्या गुणांचा, स्वतःमध्ये चांगले गुण रुजवले पाहिजेत. मग सत्वगुणांच्या उताराने तमोगुण, दुर्गुणसुद्धा मागे सारले जातील. या सत्वगुणांच्या उताराने वेदना शमते, पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने, आशीर्वादाने ती शांत करता येते. अशा प्रकारे विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, म्हणजे जेव्हा तुम्ही चांगलं आचरण कराल, चांगले विचार कराल, चांगले कर्म कराल, आपल्या ज्ञानाचा वापर करून चूक काय, बरोबर काय याचा विचार कराल, चांगलं बोलाल, त्यावेळेला काय होईल? अवघा सारीला तमोगुण. आणि ज्यावेळेला तुम्ही असं सात्विक आचरण कराल त्यावेळेला आपोआपच तुमच्यातले तमोगुण, दुर्गुण दूर सारले जातील. काम, क्रोध, मोह, ईर्ष्या, लोभ, मद ह्या षडविकारांचा नाश होईल. तुमच्यातले निकृष्ट दर्जाचे विचार नाहीसे होतील. आणि एवढं करूनही जर तुमच्यात थोडी फुणफुण,
म्हणजे थोडं काही ठसठस राहिली असेल तर ती कशाने जाणार आहे? शांत केली जनार्दन. जर तुम्ही परमेश्वर भक्तीत लीन व्हाल, हे संपूर्ण विश्व चालत असलं, काही जण आस्तिक असतात, काही जण नास्तिक असतात, काहींची देवावर पूर्ण श्रद्धा असते की या विश्वाची निर्मिती परमेश्वरानेच केलेली आहे, पण नास्तिक लोक परमेश्वराचं अस्तित्वच मानत नाही. त्यांना परमेश्वर आहे ही संकल्पनाच मान्य नसते. असू देत, तुम्ही नास्तिक असा किंवा आस्तिक असा, पण एक गोष्ट प्रत्येकाला मान्य करावी लागेल की प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातात नाही आहे. ही सृष्टी जरी चालत असली, तिच्या मागे कुठली तरी अमूर्त शक्ती असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे चक्र कसं चालतं? झाडावरच्या पानांना आता गळून पडायचं आहे, आता आपल्याला फुलायचं आहे, हे कोण सांगतं? आकाशात ढग जमून ठराविक वेळेलाच पाऊस पडावा, हे कोण सांगतं? हे निसर्गाचं चक्र कसं चालतं? त्यामुळे तुम्ही आस्तिक असा अगर नास्तिक असा, पण एक अमूर्त शक्ती कुठेतरी आहे, हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. आणि म्हणून जर तुम्ही चांगल्या गुणांचा, सद्गुणांचा अंगीकार केला तर तुमच्यातील दुर्गुण आपोआप निघून जातील. आणि थोडीफार बुणबुण राहिली असेल तर परमेश्वराच्या नामस्मरणाने, त्यालाच आपण आधुनिक भाषेत मेडिटेशन म्हणूया, चिंतन केलं, स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतला तर तुमचं मन अजूनच शांत होईल. संत एकनाथ महाराजांच्या विंचू चावला या भारुडातून त्यांनी नाट्यपूर्णरित्या आध्यात्मिक रूपक वापरून आपल्याला खूप छान समजवलं आहे की काम, क्रोध रूपी विंचू जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा आपल्या अंगाची लाहीलाही होते. जेव्हा आपला संताप अनावर होतो तेव्हा आपल्यावरच नियंत्रण राहत नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? तर आपण तमोगुण म्हणजे दुर्गुण बाजूला सारले पाहिजेत आणि सत्वगुणांचा अंगारा लावला पाहिजेच, म्हणजेच चांगल्या गुणांचा अंगीकार केला पाहिजे आणि परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण संत एकनाथ महाराज यांचं विंचू चावला ह्या भारुडाचा अभ्यास केला आहे.